नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं CDP क्लास नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण बघत आहोत इतिहास विषयाचे महत्त्वपूर्ण अभ्यास घटक, जे की आपल्याला TETच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर सुरू करूया. आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेनेवरती आपल्याला मागच्या TETला एक प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून आपण आझाद हिंद सेना हा पॉईंट या ठिकाणी पूर्णतः घेतलेला आहे. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. युद्ध घोषणा होती चलो दिल्ली. झेंडा म्हणजे चिन्ह होते चरख्याचे चित्र असलेला तिरंगी झेंडा. बोधचिन्ह होते झेप घेणारा वाघ. हा प्रश्न आपल्याला पहिल्या TETला विचारलेला आहे. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते होते? आणि मानवंदनेचा मंत्र होता जय हिंद. ही आझाद हिंद सेनेची आपण माहिती बघितली. इतर महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले 17 सप्टेंबर 1948ला. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला 19 डिसेंबर 1961ला. हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे. याच्यावरती शॉर्टकट प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्राचीन इतिहासाचे मुद्दे जे आजपर्यंत TETला विचारले गेलेले आहेत आणि काही विचारले जाऊ शकतात असे मुद्दे पण आपण या ठिकाणी घेतले आहेत. पपायरस. पपायरस म्हणजे काय? तर प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी जो कागद वापरत त्याला पपायरस हे नाव आहे. पपायरस हा कागद पपायरस नावाच्या झाडापासून निघत असे, म्हणून ते कागदाला पपायरस हे नाव दिलं गेलं होतं. हडप्पाकालीन लिपीचे अजून वाचन करता आले नाही. हडप्पा संस्कृतीमध्ये जी लिपी आपल्याला आढळली त्या लिपीचं अजूनसुद्धा वाचन करता आलं नाही. हा प्रश्न नेहमी आपल्याला विचारला जातो परीक्षेमध्ये. चूक किंवा बरोबर अशा विधानामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारलेला आहे अगोदर. गुजरातमध्ये लोथल या ठिकाणी हडप्पाकालीन गोदीचे अवशेष सापडलेले आहेत. गोदी, स्नानगृह, विटा अशा या कोणत्या ठिकाणी कोणते अवशेष सापडले यांच्या जोड्या लावा असा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारलेला आहे, म्हणून आपण ही गोष्ट ध्यानात ठेवायची. मोहनजोदडो येथील सापडलेल्या स्नानगृहांची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर व खोली 2.5 मीटर आहे. हा प्रश्नसुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. मोहनजोदडो हे ठिकाण सध्या पाकिस्तानमध्ये येते हे आपल्याला माहीत पाहिजे. वैदिक संस्कृतीविषयी थोडक्यात माहिती आपण बघूया, ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऋग्वेद हा आर्यांचा पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या वेदांमध्ये स्तुती गाणारी कवने आढळतात, किंवा मंत्र्याची रचना कोणत्या वेदांमध्ये केलेली आहे, किंवा तालासुरात गायन कोणत्या वेदांमध्ये आढळते, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि विचारला जातो, म्हणून आपण एक माहिती घेऊया. तर ऋग्वेद हा पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. यजुर्वेद हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. यज्ञ, हवन, ज्या काही पूजाविधी केल्या जातात त्याविषयी माहिती यजुर्वेदामध्ये आपल्याला बघायला मिळते. यज्ञामध्ये वापरायचे मंत्र आणि मंत्रांची गद्यात केलेली स्पष्टीकरणे. या ठिकाणी मंत्र्यांची झाले, परंतु मंत्रांची असा शब्द आहे. सामवेद. ऋग्वेदातील काव्यांचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अथर्ववेद. यात तत्त्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा यावर उपाय सांगितले आहेत.
औषधी वनस्पतींची माहिती अथर्ववेदात दिलेली आहे. ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथांची रचना ही यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करण्यासाठी झाली आहे. आरण्यके. आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ. उपनिषदे. उपनिषद याचा अर्थ गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. प्राचीन काळी जी आपली शिक्षण पद्धती होती ती याच पद्धतीवर आधारित होती. म्हणजे गुरुजवळ गुरु शिष्य परंपरा आपण ज्याला म्हणतो, आणि गुरुकुल शिक्षण पद्धती, त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचा अवलंब केला जात होता. वैदिक काळातील शेतकरी आपल्या उत्पादनाचा 6वा भाग राजाला कर म्हणून देत होते. हा मुद्दासुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे, कारण काही ठिकाणी 4था भाग, 3रा भाग अशा वेगवेगळ्या कालखंडानुसार आपल्याला वेगवेगळे कर इतिहासामध्ये बघायला मिळतात. ते आपण लक्षात ठेवायचे आहे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती म्हणत. हा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. ग्रामणी हा गावाचा प्रमुख असे. ग्रामवादी हा अधिकारी ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करण्याचे काम पाहिल. जोड्या लावामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. ही वैदिक संस्कृतीची माहिती आपण बघत आहोत. अनेक ग्रामांच्या समूहाला, या ठिकाणी ग्राहकांचं झालं आहे, अनेक ग्रामांच्या समूहाला विष म्हणत. अनेक ग्रामांच्या समूहाला विष म्हणत. त्यावरील अधिकाऱ्याला विषपती म्हणत. म्हणजे ग्रामांचा समूह जो होता त्याला विष म्हणत, आणि त्या समूहाच्या वरती एक अधिकारी असे, त्या अधिकाऱ्याला विषपती म्हणत होते. हा प्रश्न विचारलेला आहे. कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण लक्षात ठेवायचा आहे. वैदिक संस्कृतीमध्ये कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत, तर भागदूग असं त्या अधिकाऱ्याचं नाव होतं. गौतम बुद्धांनी आपला उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाली भाषेचा वापर केला, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच महावीर जैन यांनी आपला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्धमागधी भाषेचा वापर केला. ह्या 2 भाषा आपण लक्षात ठेवायच्या आहे. गौतम बुद्धांनी पाली भाषेचा उपयोग केला आणि महावीरांनी अर्धमागधी भाषेचा उपयोग केला. त्याच्यानंतर आपण विशेष लेखन बघणार आहोत. पाणिनीचे अष्टाध्यायी. पाणिनी आपल्याला माहीत असेल, पुराण काळातील एक विशिष्ट व्यक्तिमत्व होतं. चाणक्याचे अर्थशास्त्र हे मौर्य काळातील प्रसिद्ध ग्रंथ आहे. आता इथून मौर्य काळाची माहिती सुरू झाली. संगम साहित्य. संगम साहित्य म्हणजे हे दक्षिणेतलं साहित्य विशेषतः मानले जाते. संगम साहित्य तमिळ भाषेत निर्माण झाले. संगम साहित्य गद्य व पद्य असे दोन्ही प्रकार आहेत. संगम साहित्यातील शिलप्पीधिकरम आणि मणिमेखलाई ही 2 महाकाव्य प्रसिद्ध आहे. यावरती प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बहुतेक पेपर 2 मध्ये विचारलेला आहे, TETच्या. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता भाषा व साहित्य. कोणत्या व्यक्तींनी कोणती पुस्तके, कोणती शास्त्ररचना, कोणती साहित्य रचना केलेली आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. विशेष याच्या प्रत्येक ओळीवरती प्रश्न विचारलेला आहे आणि नेहमी विचारला जातो, म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. अश्वघोष यांनी बुद्धचरित नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. भासाचे स्वप्नवास दत्त हे पुस्तक आहे. पतंजलीचे महाभाष्य आहे. भरतमुनीचे नाट्यशास्त्र आहे भरतमुनीचे. कालिदास आपल्याला माहीतच आहे, मेघदूत व शाकुंतल आहे. विशाखा दत्ताचे मुद्रा राक्षस आहे. शूद्रकाचे मृच्छकटिक आहे. बाणभट्टाचा हर्षचरित ग्रंथ आहे. आणि विष्णू शर्माचे पंचतंत्र हे एक पुस्तक आहे. पंचतंत्र लहान मुलांच्या गोष्टी ज्याच्यात आढळतात आपल्याला, ते पंचतंत्र पुस्तक विष्णू शर्मांनी लिहिलेलं आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे.
वैद्यकशास्त्र. पुराणकाळातील वैद्यकशास्त्राची माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये वैद्यकशास्त्र कसं उपलब्ध होतं आणि कशा पद्धतीने ते लोक माहिती मिळवत होते ते आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. भारतीय वैद्यकशास्त्रात चरक संहिता या नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक यांनी लिहिलेला आहे. चरक यांनी चरक संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे, जो की वैद्यकशास्त्रावर आधारित आहे. सुश्रुत या शल्यविशारदाने आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेची माहिती दिलेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. वाघभट्टाने आपल्या वैद्यकशास्त्रावरील ग्रंथात रोगांची लक्षणे आणि उपचार या विषयावर चर्चा केलेली आहे. सिद्ध नागार्जुन यांनी लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात विविध रसायने, शुद्ध धातू तसेच रासायनिक प्रक्रियांची माहिती आहे. ही पुराण काळातील वैद्यकशास्त्राची माहिती आपण बघितली. पुढे काही महत्त्वाचे पुस्तकं आणि ग्रंथ आहेत. जयदेव यांनी गीतगोविंद हा ग्रंथ लिहिलेला आहे. कल्हणाचा राजतरंगिणी हे पुस्तक आहे. भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पंप हे सुद्धा एक विशिष्ट व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आदिपुराण व पंप भारत हे कन्नड भाषेत लिहिलेले आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मुकुंदराज आपल्याला माहीतच आहे, विवेक सिंधू, आणि ज्यांना मराठी भाषेचे आद्यकवीसुद्धा मानले जाते. कवी कंबन यांनी तमिळ भाषेत रामायण लिहिलेले आहे. चला तर मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला समजली असेल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.